भरलेलं म्हटलं हलका फुलकं पण आणि प्रोटीन वाला पण पाहिजे आणि विहानांना पण आवडायला पाहिजे म्हणून मग आज स्पेशल चिकन चिलीचा प्लॅन ठरलाय, ते पण वैभव करणार आहे. तर इथे तयारी झालेली आहे. तर इथे बघू शकता ग्लॉसी आपली चिकन चिली एकदम रेडी झालेली आहे. म्हणजे अजून किती वेळ लागेल? तर एवढं ना आईन त्यांना खाली देते, ईशान त्यांना. आणि इतकं छान दिसतंय ना, बघू शकता इतकी भारी डिश दिसते. एकदम ग्लॉसी झालेला आहे, एकदम हॉटेल. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर कियाला मी चालली दूध आणण्यासाठी. इतक्यात एक्सरसाइज झाली, चेहरा धुतला थंड पाणी. इथे कसं काय पिंपल आलेला आहे. तर वियांच्या स्कूलला पण जायचं आहे आज. त्याची फी वगैरे भरायची आहे आणि उद्यापासून त्याचे स्कूल आहे. तर बघू शकता ऊन किती आहे. आणि मग गावात पण जायचं आहे. गावातून मस्त समर्थ ज्यूसला वगैरे आज म्हटलं जाऊ, छानपैकी ज्यूस वगैरे काहीतरी. मला तिथली मस्तानी खूप आवडते, बघू आता ट्राय करू वेगळी मस्तानी जरा. तर आता कियाला मी दूध आणण्यासाठी चाललोय. म्हटलं पायी जाऊ, थोडी एक्सरसाइज पण होईल. तर त्याच्यामुळे चला, खूप ऊन आहे म्हटलं चला पायी जाऊ, पण मग ऊन आहे भरपूर. चला ज्यूस कोणता? स्मूथी. दूध घेऊन झालेलं आहे आणि कियाराला तिचं स्मूथ भेटलंच नाही ना. कियारा तिला ते स्मूथ हर्षीचं स्मूथ आहे ना ते पाहिजे. बघते आता तिथे. थांब देते घेऊन, थांब तिथे त्या दुकानामध्ये. चल हे आता डॅडी येतील बरं का कियारा. चल पटकन मग. हो घेऊन देते. कियाराला अशी घेतलेली आहे फ्रुटी. दाखव कियारा प्यायची, तुला घर जाऊन पिशील. तर आता आम्ही समर्थ ज्यूस सेंटरला आलेलो आहे आणि इथे आता बघतो ऑर्डर करते काय काय. तर इथे आम्ही घेतलेलं आहे एक हे घेतलेलं आहे पायनॅपल आईस्क्रीम घेतलेलं आहे. नंतर ही एक स्पेशल गुड नाईट मस्तानी घेतलेली आहे आणि एक स्पेशल फ्रूट सॅलड घेतलेला आहे. तर इथे गुड नाईट मस्तानी आलेली आहे. मस्त इथे फ्रूट सॅलड आहे, ड्रायफ्रूट टाकलेले आहे आणि इथे आपली स्पेशल आपली काय म्हणतात पायनॅपल ज्यूस हे आलेलं आहे. आता मी आधी समर्थमध्ये आलो होतो बघू शकता इथे. आणि पिलेलं पण मला काय आवडलं नाही ती मस्तानी. पहिल्यांदाच पिली. मी नेहमी ड्रायफ्रूट मस्तानी घेते, ह्यावेळेस मी गुड नाईट मस्तानी अशी घेतली. तर काय आवडली नाही मला, चांगली क्वालिटी. तर आता घरी आलो आणि ना आज मस्त स्पेशल चिकन चिली करता येते पण वैभव. कारण ना लग्नाच्या आधी ते खूप वेळा चिकनचे प्रकार म्हणजे तंदुरी चिकन झालं, नंतर रोस्टेड चिकन, म्हणजे असे भरपूर प्रकार करायचे चिकनचे. पण लग्नानंतर काही ते करतच नाही. किती वेळा सांगितलं करा, कारण त्या दिवशी केलं होतं बाहेर एकदा बार्बिक्यू. आणि आता खूप कंटाळा आला स्वयंपाकाचा, म्हटलं काहीतरी. आणि भूक पण म्हणजे नाहीये, कारण बाहेर तुम्ही बघितलं असेल आम्ही मस्त समर्थ ज्यूस मध्ये ते मस्तानी वगैरे पिलं. तर खूपच म्हणजे पोट भरलेलं. म्हटलं हलका फुलकं पण आणि प्रोटीन वाला पण पाहिजे आणि विहानांना पण आवडायला पाहिजे म्हणून मग आज स्पेशल चिकन चिलीचा प्लॅन ठरलाय, ते पण वैभव करणार आहे. तर इथे तयारी झालेली आहे. तर बघू त्यांना आता सांगते काय काय टाकलं वगैरे. चला इथे ना वैभवने चिकन मॅरिनेट करून घेतलेले, त्याच्यात काय काय टाकलं ते आता तुम्हाला सांगते. आणि इथे बघू शकता एवढे त्यांनी कट करून ठेवलेले आहे. काय म्हणता ही काय स्प्रिंग ऑनियन आणि असे मोठे कांदा करून ठेवलेला आहे, जसं हॉटेलमध्ये कॅप्सिकम. ती लाल भेटली नाही आपल्याला ना म्हणून. आणि इथे लसूण, खूप सारा लसूण. आणि इथे मॅरिनेट केलेले त्यांनीच केलं, मला माहिती पण नाही कधी केलं ते, मी तिकडे होती म्हणून. काय काय केले टाकलं याच्यामध्ये? त्याच्यात काळी मिरची पावडर, कॉर्नफ्लॉवर, मीठ आणि अंड्याचं व्हाईट बरं ना. तर
तर याच्यात ब्लॅक पेपर टाकलेलं आहे, अंड्याचं ते जे व्हाईट असेल ते टाकलेलं आहे आणि इथं ना येलो काढून ठेवलेलं आहे पार्ट बघू शकता. आणि काय टाकलं अजून, मीठ टाकलं, कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि मॅरिनेट करून. किती वेळ झाला मॅरिनेट करून? चिली नाही टाकली, ब्लॅक पेपर. हा ब्लॅक पेपरच ना. किती वेळ झाला हे आता करून म्हणजे मॅरिनेट करून? 15-20 मिनिट. 15-20 मिनिट. तर आता ना इथे तेल गरम करत ठेवलं, म्हटलं आता मी फ्राय करते, करून देते. थोडेसे मी फ्राय करणार, थोडे ते करणार, तर थोडेसे मी करून देते आता. मी करेन पहिले. तुम्ही करता का? हे लावून देते. मी तुला ए दाखवतो. चिकन खायचं ना, चिकन चिली काकडी. बर थांब, 1 मिनिट थांब. टाकलं का ते? काय माहिती आता बघू तयार करून कसं झालं. कांदा कमी पडला असं वाटतंय. बघू ना एक काढून मीडियम होता. असंच पाहिजे ना, टेस्टी. ती आता तसंच खाऊन जाईल, तिला आवडेल असं ना. मीठ टाकलेलं आहे ना त्याच्यात. भरपूर आहे, तसंच राहू. मस्त झालंय. नाही ना, झालंय ना, खाली लागून जाईल ना. चिली बनायला नको ना असं. याला चिकन खायचं ना, काकडी. तर आम्ही ना येताना मस्त ह्या काकड्या घेतल्या. याला कोणत्या काकड्या म्हणतात? जळगावच्या काकड्या फर्स्ट टाइम आणल्या, तर भारी लागली. एक अर्धी खाल्ली आम्ही, अर्धी होती. काय तुला कट करून देऊ का? तर आता कियाराला कट करून देते मी काकडी. आणि साल काढून घेते. तर इथे चिकन फ्राय तर बघू शकता, अशी फ्राय केलेली आहे, क्रिस्पी क्रिस्पी. वाव, खाऊन बघते मी. तर आम्ही ना स्पेशल चायनीज बनवण्यासाठी कढई घेतलेली आहे. मुंबईवरून घेतली ना, कल्याणवरून घेतली होती आम्ही. दिलीप भाई राहता ना तिकडे घेतलेली. तिथेच त्यांच्या बिल्डिंग खालीच होती, विकायला खूप छान मिळाली. तर आता तीच काढते. त्याच्यात मस्त स्पेशल आपलं चिकन चिली करणार. तर आता काढते तुम्ही. तर याच्यात ठेवते मी सगळे भांडे असे जे लागत नाही, ॲल्युमिनियमचे वगैरे सगळे त्याच्यात राहतात. तर आपली ही चायनीज कढई बघू शकता. आता ही क्लीन करते थोडीशी आणि त्यात करणार. आणि ही सुद्धा एक स्पेशल फिश वगैरे बनवण्यासाठी. तर ह्या कसं कधी काढतो मी भांडे. तर आता क्लीन करून घे. आपली ही कढई आता क्लीन करून ठेवते, म्हणजे याच्यात मस्त करणार आणि तुम्हाला पण दाखवते. तर इथे एवढे तळून झालेली चिकन आणि एवढं बाकी आहे. जसं क्रिस्पी पण नाही ना, मग कोणतं करावं लागतील असे एक एक पीस. सगळं बोनलेस आहे आम्ही आणलेलं. जसं एवढी होती ना, आणि दोनदा होती ना, दोनदा किंवा तीनदा. तर आता मस्त चिकन चिली पूर्ण प्रोसेस झालेली आहे. आणि इथे ना एक गोष्ट ॲड केली, आलं, बारीक चिरलेलं आलं. बघू शकते एवढ्या भाज्या. तर मी पण बघून घेते, म्हणजे मग मी पण शिकून जाईल. मग पुढच्या वेळेस मी करेल, करून बघेल. आणि एवढं चिकन फ्राय केलं बघू शकता, मस्त दिसत आहे, गोल्डन फ्राय केलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, लसूण ना, तर इथे लसूण टाकलेलं आहे, आलं. आणि ह्या भाज्या जास्त तळायचं, भाज्या जास्त शिजवायचं नाही ना, पटापट करावं लागतं. आणि ही प्रोसेस इतकी पटापट करावं लागते, म्हणजे कसं भाज्या पण आपल्या अशा क्रंची लागल्या पाहिजे ना खाताना. कांदा टाकलेला आहे,
आपली ढोबळी मिरची, कॅप्सिकम टाकली. तुम्हाला मी दाखवते सगळं. तर इथे बघू शकता किती छान कलरफुल दिसत आहेत. जर लाल असतील किंवा पिवळ्या कलर जास्त झाले असं दिसला असतं दिसली नाही आपल्याला. चायनीज कडे यूज होते म्हणजे असं काही टाळता येतं पटकन. 2 मिनिट का? हां चिकन नगेट. मला नाही माहिती. अंदाजे ना 2 चम्मच टाकले. तर इथे सोया सॉस टाकलेलं आहे 2 चम्मच. आणि रेड चिली सॉस ना. तर इथे रेड चिली सॉस मिक्स करून घेते. किती चम्मच तो पण? 3. 1 चम्मच 2 चम्मच. थोडं स्पायसीच बनवा ना. स्पायसी का? हां म्हणजे कसं आपण ते आईस्क्रीम खाल्ली ना काय म्हणतात रोज, तर ते स्पायसी खायची इच्छा आता थोडंसं. तर इथे रेड चिली सॉस 3 चम्मच ना टाकलं. आणि सोया सॉस 2.5 चम्मच. आपलं रेड चिली सॉस टाकलं आणि सोया सॉस 2 चम्मच टाकलेलं आहे. आणि ते व्हिनेगर 1.5 चम्मच. वा काय झालं. टोमॅटो केचप कुठे टोमॅटो राहिला आपला. इथे केचप टाकलेलं आहे. आपलं कोणतं पण चालेल ना. किसान किंवा मॅगीचं राहतं. नंतर वेगवेगळे साखर टाकला वेल थोडी. 1 चम्मच. कोणती? 1 चम्मच साखर. आपली रेग्युलर साखर का? भारी वास येतो एकदम. चायनीज साखर टाकलेली आहे इथे 1 चम्मच. थोडा अर्धा लावला 1 चम्मच. आणि हे अजून ना काय म्हणतात काय झालं इथे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. आपलं पाण्यामध्ये मिक्स करू ना. किती टाकले का कॉर्नफ्लॉवर? 2 चम्मच 2-3 चम्मच. 2 चम्मच. ट्रान्सपरंट करून घ्यायचं आता ना ग्रेव्ही करून. याच्यात तुम्ही मंचुरियन काय म्हणता आपले सोयाबीन चिली सुद्धा तुम्ही करू शकता. चिकन ऐवजी व्हेजिटेरियनला जे व्हेजिटेरियन असतील ना त्यांना ह्या पद्धतीचं मॅरिनेट केलं ना आम्ही चिकन त्याच पद्धतीचं सोयाबीन आहे ना भिजलेली सोयाबीन अशीच मॅरिनेट करून तळून घेऊन आणि सेम मसाला करून त्यात आपण करू शकतो. तर आता इथे चायनीज सॉल्ट टाकताय अंदाजे ना. टाकतो आपण. ते आता चायनीज वाले अंदाजेच करतात सगळं. टाकतात ना ट्रान्सपरंट इथे वा. आपल्याकडे गॅस जर हे असता फास्ट फास्ट ना गॅस तो फास्ट आहे त्यांचा. वास येतोय. आता बघू. आता आपलं मेन इन्ग्रेडियंट चिकन. वा भारी ना. पहिल्यांदा मी पहिल्यांदा खायचं मी तर करायला केलेलं आहे. आता मी तर खूप वर्षांनी करते. 10 वर्षांनी 9 वर्षांनी. वाव भारी दिसतंय. तर बघू शकता किती छान दिसतंय आपलं चिकन चिली. तिथे तिखटपणासाठी ब्लॅक पेपर टाकला होता आधी याच्यामध्ये मॅरिनेट करताना. आणि चिली सॉस टाकलेला आहे ना. अजून ब्लॅक पेपर टाकायचं का नाही. इथे बघू शकता की ग्लॉसी आपली चिकन चिली एकदम रेडी झालेली आहे. म्हणजे अजून किती वेळ लागेल. आणि काय म्हणतं आपलं स्प्रिंग ऑनियन शेवटी ना टाकायचं कारण त्याचं शिजून जाते ना लगेच ती स्प्रिंग ऑनियन म्हणून शेवटी टाकायची.
मीठ टाकलं का थोडं माझा टेस्ट. वाव, काय भारी दिसते. बरोबर कढई आली ती. हा स्प्रिंग अनियन वरतून गार्निश करून देऊ आपण खाण्याच्या वेळेस परत टाकू ती. बाकीची वाव, काय भारी दिसते. तर एवढं ना आईन त्यांना खाली देते ईशान त्यांना. आणि इतकं छान दिसतंय ना, बघू शकता इतकी भारी डिश दिसते. एकदम ग्लॉसी ग्लॉसी झालेलं आहे, एकदम हॉटेल टाईप चिकन. आणि मी पण आता टेस्ट करून बघते कसं झालं. वाव, दिसतं तर एकदम भारी आहे. मस्त, खूप भारी झालं. जसं हॉटेलमध्ये खातो ना आपण सेम तसंच. मला वाटतं एवढं काही चांगलं होणार नाही, आपल्या घरगुती मसाल्यांचं असंच होईल. पण त्यांनी घरगुती कोणतेच मसाले नाही टाकले, सगळे आपले नाही का सोया सॉस वगैरे स्वतःचं ते हे सुद्धा आणलं, चायनीज सॉल्ट त्यांचंच टाकलं. नंतर मग आपले हे मिरची वगैरे काहीच नाही. आणि ब्लॅक पेपर टाकलं तिखटपणासाठी. एकदम सेम हॉटेल टाईप लागतंय. खूप भारी झालेलं आहे. नक्की करून बघा तुम्ही जर नॉनव्हेज खात असेल तर. चिकन चिली नक्की ट्राय करा. आणि चिकन ऐवजी तुम्ही ना सोयाबीन सुद्धा वापरू शकता व्हेजिटेरियनसाठी. तर इथे झालेलं आहे. कसं वाटतं ते नक्की सांगा कमेंट करून. तर बाहेर गेलो होतो आणि मस्त चिकन चिली खाली, खूप छान लागली. तर तेच असा होता पूर्ण व्लॉग. मस्त वैभवने चिकन चिली केली. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.